नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 30 वर्षांनी असा सुवर्ण काळ, असं सुवर्ण युग जुळून येणार आहे, की 5 राशींना अडकलेले पैसे मिळू शकतात, सरकारी फायदा होऊ शकतो, आर्थिक भरभराट होऊ शकते. एकंदरीतच 5 राशींसाठी चौपट लाभ, कल्पनेपलीकडे यश, लक्षणीय नफा हा काळ घेऊन येतो आहे. पण काही महत्त्वाचे प्रश्न, त्या 5 राशी कोणत्या आहे आणि त्या 5 राशी कोणत्या? चला जाणून घेऊया. 2026 मध्ये शनी नक्षत्र गोचर करणारे, तसंच शनी हस्त, उदय असे चरण बदल सुद्धा करणारे आणि असं म्हटलं जातंय की याचाच साडेसाती, ठिय्या, अडीअडचणी अशा सगळ्या गोष्टींचा प्रभाव ज्या राशींवर सुरू आहे त्या राशींना याचा अतिशय लाभ होणार आहे. नफा, फायदा होणार असू असून यश, प्रगती आणि भरभराट बघायला मिळू शकते. मग कोणत्या आहेत त्या राशी? सगळ्यात आधी बघूया मेष रास. मेष राशीसाठी सध्या साडेसाती सुरू आहे 2026 मध्ये. पण शनी महाराज जे नक्षत्र गोचर करतील त्याचा लाभ मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये लक्षणीय फायदा मिळवून देऊ शकतो. करिअरमध्ये दीर्घकालापासून सुरू असलेला विलंब आता संपू शकतो. अनावश्यक खर्च कमी होऊ शकतात. कामातील दीर्घकालीन समस्या सोडवल्या जाऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाची दखल घेतल्याने पदोन्नती, पगार वाढीचे सुद्धा योग आहेत. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या आणि अडचणी आता कमी होतील. सामाजिक दर्जा वाढेल. सरकारी कामात सुद्धा फायदे होऊ शकतात. मंडळी, साडेसाती सगळ्यांसाठी वाईट असते हा जो समज आहे तो अतिशय चुकीचा आहे. कारण साडेसातीत कर्माचं फळ मिळतं. आपली कर्म चांगली असली की चांगलं फळ सुद्धा साडेसातीत मिळतात आणि आपली पूर्वकर्म कशी आहेत त्यावरच साडेसातीत आपल्याला परिणाम मिळत असतो. त्यानंतरची रास आहे सिंह रास. सिंह राशीला या काळात भाग्य अनुकूल असण्याची शक्यता आहे. कार्यक्षमतेवर शत्रूंना पराभूत करण्यास तुम्ही यशस्वी होऊ शकतात. जमीन आणि इमारती संदर्भातल्या व्यवहारांमध्ये लक्षणीय नफा दिसून येईल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर यशस्वी होऊ शकता. कोणत्याही आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा, कारण यामुळे अडचणी येऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ जाऊ शकेल. पण सिंह राशीच्या लोकांना अगदी स्पष्ट बोलण्याची सवय असते. अगदी जवळच्या व्यक्ती असू द्या नाहीतर दूरच्या व्यक्ती, अ, फटकन तोंडावर बोलून हे मोकळे होतात. पण त्याचा परिणाम नातेसंबंधावर होत असतो आणि या काळात तो जरा तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. तुमच्या भावना थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त कराव्या लागतील, जेणेकरून समोरच्याच्या भावना दुखवल्या जाणार नाही. परदेशी स्रोतांकडून सुद्धा तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. जर तुमचं त्या संदर्भात काही काम असेल परदेशाशी संबंधित तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. पुढची रास आहे धनुरास. भौतिक सुख सोयींचा अनुभव धनु राशीची लोक घेतील. वाहन, मालमत्ता खरेदीचे योग आहेत. या काळात चांगल्या आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. या काळात आईसोबतचे तुमचे नाते मजबूत होण्याची शक्यता आहे. कुंभ रास. अनपेक्षित आर्थिक लाभ तर कुंभ राशीसाठी सुद्धा हा येणारा काळ घेऊन येतोय. व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक, मीडिया, मार्केटिंग व्यवसायात, संवाद क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा काळ फायदा देऊ शकतो. संवाद कौशल्य सुधारेल, जे लोकांना प्रभावित करेल. शुभ कार्यावर पैसे खर्च होतील. वैयक्तिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. मनःशांती मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. तुम्ही वाहन बुक करू शकता या काळात. त्यानंतरची पुढची रास आहे मीन रास. मीन राशीला सुद्धा साडेसाती सुरू आहे. मीन राशीचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे. मान सन्मान, आदर, प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात गुंतलेल्यांचे उत्पन्न वाढू शकते. ज्या प्रकल्पासाठी बराच काळ प्रयत्न करत आहात त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. भागीदाराच्या कामातून फायदा होऊ शकतो. अनेक क्षेत्रात यश मिळू शकतं. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. उत्पन्नाचे नवीन साधन तुमच्यासमोर येऊ शकते. लक्षणीय परतावा तुम्हाला गुंतवणुकीवर मिळू शकतो. मोठ्या प्रमाणात पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशा काही गोष्टी हा काळ तुमच्यासाठी घेऊन येतोय. मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मोठ्या भावंडांमधले मतभेद सुद्धा या काळात दूर होऊ शकतात. तर मंडळी, या आहेत त्या राशी ज्यांना लाभ होणार आहे. यापैकी 3 राशींना साडेसाती सुरू आहे. मेष, कुंभ आणि मीन, आणि 2 राशी सिंह आणि धनु यांना शनीची ठिय्या चालू आहे. धन्यवाद.